Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. Today we are going to learn the words that start with letter O. So let's get started. And our first word is oath. It's oath. Oath means शपथ किंवा प्रतिज्ञा. A politician takes an oath when taking office. A politician takes an oath when taking office. एक राजकारणी पदभार स्वीकारताना शपथ घेतो. Then obedient. ओबिडियंट मीन्स आज्ञाधारक म्हणजे सांगितल्याप्रमाणे काम करणारा, आज्ञाधारक, आज्ञेत राहणारा, ऐकणारा मीन्स ओबिडियंट. As a child, he was always obedient to his parents. As a child, he was always obedient to his parents. लहानपणी तो नेहमीच त्याच्या पालकांच्या आज्ञेत होता. ओबे, ओबे, आज्ञा पाळणे म्हणजे जे सांगितले आहे त्याप्रमाणे करणे, त्याप्रमाणे वागणे, ऐकणे, आज्ञापालन करणे, हुकूम मानणे मीन्स ओबे. वी मस्ट ओबे ऑर्डर्स. वी मस्ट ओबे ऑर्डर्स. आपण आज्ञा पाळल्या पाहिजेत. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स वस्तू, उद्दिष्ट, ध्येय. ऑब्जेक्ट मीन्स वस्तू, उद्दिष्ट, ध्येय किंवा आक्षेप घेणे. A stone is a solid object. A stone is a solid object. दगड ही एक घन वस्तू आहे. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन आक्षेप म्हणजे एखादी व्यक्ती किंवा गोष्ट तुम्हाला का आवडत नाही किंवा तुम्ही तिच्या विरोधात का आहात याचे कारण मीन्स आक्षेप, हरकत मीन्स ऑब्जेक्शन. He had an objection to her. He had an objection to her. त्याला तिच्यावर आक्षेप होता. ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह ध्येय, उद्दिष्ट किंवा वस्तुनिष्ठ. He kept on towards his objective. He kept on towards his objective. तो त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला. oblige. oblige means कृपा करणे किंवा मेहरबानी करणे. oblige means कृपा करणे किंवा मेहरबानी करणे किंवा करायला लावणे म्हणजे एखादी गोष्ट एखाद्यास करायला भाग पाडणे किंवा एखाद्याच्या विनंतीला मान देऊन करणे, एखाद्याला हवे ते करणे means oblige. Circumstances obliged him to leave the city. Circumstances obliged him to leave the city. परिस्थितीमुळे त्याला शहर सोडावे लागले. Observe. Observe निरीक्षण करणे. They are observing the presentation. They are observing the presentation. ते सादरीकरणाचे निरीक्षण करत आहेत किंवा ते प्रेझेंटेशनचे निरीक्षण करत आहेत. ऑब्सेशन. ऑब्सेशन मीन्स झपाटलेपण किंवा वेड, नाद म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या विचाराने दुसऱ्या कशाचा विचार अशक्य होईल इतके मन वेड अवस्था म्हणजे अगदी खूप जास्त वेड असणे, नाद असणे, एखाद्या गोष्टीचा छंद असणे मीन्स ऑब्सेशन. He has obsession with gym. He has obsession with gym. त्याला जिमचे वेड आहे. ऑब्स्टकल. इट्स ऑब्स्टकल मीन्स अडथळा म्हणजे एखादी गोष्ट करण्यास किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यास तुम्हाला अवघड करणारे असे काही अडथळा किंवा मार्गातील अडथळा मीन्स ऑब्स्टकल. शी पास्ड एव्हरी ऑब्स्टकल. शी पास्ड एव्हरी ऑब्स्टकल. तिने प्रत्येक अडथळा पार केला. ऑब्स्टिनट. ऑब्स्टिनट means हट्टी. Obstinate means हट्टी. He is an obstinate child. He is an obstinate child. तो एक हट्टी मुलगा आहे. Obstruct. Obstruct म्हणजे अडथळा आणणे किंवा अडवणे. Obstruct means अडथळा आणणे किंवा अडवणे. Rain started to obstruct the traffic. Rain started to obstruct the traffic. पावसामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला. obtain. It's obtain. obtain means मिळवणे, प्राप्त करणे. obtain means मिळवणे, प्राप्त करणे म्हणजे एखादी गोष्ट मिळणे किंवा एखादी गोष्ट मिळवणे means obtain. You can obtain knowledge through practice. You can obtain knowledge through practice. सरावाने तुम्ही ज्ञान मिळवू शकता किंवा सरावाने तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकता. obvious. It's obvious means उघड किंवा स्पष्ट म्हणजे सहजपणे दिसणारे किंवा सहजगत्या समजणारे, स्वच्छ, उघड, अगदी स्पष्ट मीन्स
obvious. It is obvious that she is very clever. It is obvious that she is very clever. ती खूप हुशार आहे हे उघड आहे किंवा ती खूप हुशार आहे हे अगदी स्पष्ट आहे. Obviously. It's obviously. उघडपणे, साहजिकच किंवा अर्थातच. Obviously, I will join you. Obviously, I will join you. साहजिकच मी तुमच्यात सामील होईल. Occasion. It's occasion means प्रसंग, समारंभ किंवा उत्सव. Their wedding was a memorable occasion. Their wedding was a memorable occasion. त्यांचा विवाह एक स्मरणीय प्रसंग होता. Occasionally. Occasionally means कधी कधी, अधूनमधून किंवा मधूनमधून. She occasionally goes to the city. She occasionally goes to the city. ती अधूनमधून शहरात जाते किंवा ती कधी कधी शहरात जाते. Occupation. Occupation means व्यवसाय. He is a writer by occupation. He is a writer by occupation. तो व्यवसायाने लेखक आहे. Occupy. व्यापणे. Occupy means जागा व्यापणे किंवा वेळ घेणे. He has occupied the entire space. He has occupied the entire space. त्याने संपूर्ण जागा व्यापली आहे. Occur. It's occur means घडणे म्हणजे काहीही न योजता घडणे किंवा होणे, अस्तित्वात असणे किंवा कुठेतरी सापडणे, आढळणे means occur. I hope this won't occur again. I hope this won't occur again. मला आशा आहे की हे पुन्हा होणार नाही. Ocean. Ocean. समुद्र, सागर. 2/3 of the Earth's surface is covered by ocean. 2/3 of the Earth's surface is covered by ocean. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 2/3 भाग समुद्राने व्यापलेला आहे. Odd. Odd. विचित्र. Odd means विचित्र. There is something odd about him. There is something odd about him. त्याच्यात काहीतरी विचित्र आहे. Odor. Odor. गंध, वास. Odor means गंध, वास. The clothes have a bad odor. The clothes have a bad odor. कपड्यांना एक वाईट वास येतोय. Of course. Of course. अर्थातच, नक्कीच. Of course we will come again. Of course we will come again. नक्कीच आपण पुन्हा येऊ किंवा नक्कीच आम्ही पुन्हा येऊ. Then next word is off. It's OFF off means बंद किंवा दूर. म्हणजे ऑफ म्हणजे वेगळे किंवा विलग असणे किंवा दूर करणे, दूर सारणे अशा अर्थाच्या क्रियापदासह सुद्धा ऑफचा यूज होतो. त्यानंतर एखादं मशीन असेल किंवा लाईट असेल जी बंद पडली असेल तर तेव्हा सुद्धा आपण ऑफचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर OFF ऑफ म्हणजे स्वस्त किंवा ठराविक पैशांनी कमी किंवा सूट देऊन मीन्स ऑफ. The electric switch is off. The electric switch is off. इलेक्ट्रिक स्विच बंद आहे. Offense. Offense. गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य. Offense means गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य. He was convicted of a serious offense. He was convicted of a serious offense. त्याला एका गंभीर गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले. Offend. Offend. पाणउतारा करणे किंवा अपमान करणे. Offend means पाणउतारा करणे किंवा अपमान करणे म्हणजे एखाद्याच्या भावना दुखावणे, एखाद्याला अस्वस्थ करणे, त्या व्यक्तीचा पाणउतारा करणे किंवा अपमान करणे means offend. I didn't mean to offend you. I didn't mean to offend you. माझा तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता किंवा माझा तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. I didn't mean to offend you. Offender. Offender. अपराधी. Offender means अपराधी. They catched the offender. They catched the offender. त्यांनी गुन्हेगाराला पकडले. इथं प्रोनाउन्सिएशन लक्षात घ्यायचं आहे. अगोदरचा वर्ड काय आहे? OFFEND. It's offend. Offend. And this word is offender. It's OFFENDER. But R is a silent letter. Say
offender. It's offender. Then next word is offensive. Offensive. Offensive means अपमानकारक किंवा आक्षेपार्ह. She finds his behavior very offensive. She finds his behavior very offensive. तिला त्याचे वागणे खूप आक्षेपार्ह वाटते किंवा तिला त्याचे वागणे खूप अपमानकारक वाटते. Offer. It's offer. Offer means offer किंवा देऊ करणे. म्हणजे एखाद्याला काही घेणे आवडेल का असे विचारणे. म्हणजे एखादा पदार्थ समोरच्याला ऑफर करणे किंवा एखाद्याला एखादी गोष्ट मिळण्याची संधी देणे. देऊ करणे means offer. He offered his seat on the bus to an old lady. He offered his seat on the bus to an old lady. त्याने बसमध्ये त्याची जागा एका वृद्ध महिलेला देऊ केली. Office. It's office. Office means office किंवा कार्यालय. They are working in the office. They are working in the office. ते ऑफिसमध्ये काम करत आहेत. Officer. Officer means अधिकारी. म्हणजे शासनातील किंवा मोठ्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी means officer. He is working as an officer in the Navy. He is working as an officer in the Navy. तो नौदलात अधिकारी म्हणून काम करत आहे. Often. It's often. Often means खूपदा, अनेकदा, अनेक वेळा किंवा वारंवार. She often smokes. She often smokes. ती अनेकदा धूम्रपान करते. Ointment. It's ointment means मलम. She is applying ointment. She is applying ointment. ती मलम लावत आहे. Old. Old means जुना किंवा वृद्ध. Old means जुना किंवा वृद्ध म्हणजे मागचा, पूर्वीचा किंवा प्राचीन किंवा वृद्ध म्हणजे वयाने जास्त, वयोवृद्ध किंवा म्हातारा. These books are old. These books are old. ही पुस्तके जुनी आहेत. किंवा वृद्धसाठी आपण एखादं सेंटेन्स असं बोलू शकतो की दॅट लेडी इज ओल्ड. दॅट लेडी इज ओल्ड मीन्स ती स्त्री जी आहे ती म्हातारी आहे किंवा ती स्त्री वृद्ध आहे. ओमन. ओमन. ओमन मीन्स शकुन किंवा संकेत म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनांची सूचना देणारी एखादी खूण, भविष्याची नांदी किंवा शकुन मीन्स ओमन. It's a good omen for the future. It's a good omen for the future. भविष्यासाठी हे एक चांगले संकेत आहे किंवा भविष्यासाठी हे एक चांगले शकुन आहे. ओमिट. ओमिट. वगळणे, गाळणे. म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा समावेश न करणे, ती गोष्ट गाळणे, एखाद्या बाजूला ठेवणे किंवा वगळणे मीन्स ओमिट. She omitted sugar from her diet. She omitted sugar from her diet. तिने तिच्या आहारातून साखर वगळली. Once. Once. एकदा, पूर्वी, एकेकाळी किंवा त्या क्षणी. Once means एकदा, पूर्वी, एकेकाळी किंवा त्या क्षणी. म्हणजे काय तर एखादी गोष्ट होताच, त्या क्षणी किंवा जेव्हा किंवा भूतकाळात कधीतरी means once. Leap year comes once every 4 years. Leap year comes once every 4 years. लीप वर्ष दर 4 वर्षांनी एकदा येते. Oneself. It's oneself means स्वतः किंवा स्वतःला. Oneself means स्वतः किंवा स्वतःला. It is necessary to take care of oneself. It is necessary to take care of oneself. स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. Only. Only. फक्त, केवळ, एकमेव. There is only one red flower in the field. There is only one red flower in the field. शेतात फक्त एकच लाल फूल आहे. Onward. Onward means पुढे. The bus continued onward. The bus continued onward. बस पुढे जात राहिली. Open. Open. उघडा, मोकळा किंवा सुरू करणे, उघडणे. Open means उघडा, मोकळा, सुरू करणे किंवा उघडणे. She pushed the door open. She pushed the door open. तिने दार ढकलून उघडले. Opener. Opener means उघडणी म्हणजे एखाद्या गोष्टीचे झाकण
किंवा बूच वगैरे काढण्याचे साधन, उघडणी मीन्स ओपनर. अ बॉटल ओपनर इज यूज्ड टू ओपन अ बॉटल. अ बॉटल ओपनर इज यूज्ड टू ओपन अ बॉटल. बाटली उघडण्यासाठी बाटली उघडण्याचे यंत्र वापरले जाते. ओपनिंग. ओपनिंग प्रारंभ, उद्घाटन किंवा सुरुवातीचे. ओपनिंग मीन्स प्रारंभ, सुरुवातीचे किंवा उद्घाटन. He is the chief guest of the opening ceremony. He is the chief guest of the opening ceremony. ते उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. ऑपरेट. ऑपरेट मीन्स चालवणे किंवा चालू ठेवणे, म्हणजे काम करणे किंवा एखादी गोष्ट चालू करणे, ती चालणे, चालू होणे किंवा कार्यरत करणे. किंवा ऑपरेटचा अर्थ अजून एक काय आहे तर व्यवसाय करणे, कामे करणे, सूत्र हलवणे किंवा व्यवहार करणे, कारभार चालणे मीन्स ऑपरेट. आय डोंट अंडरस्टँड हाऊ दिस मशीन ऑपरेट्स. आय डोंट अंडरस्टँड हाऊ दिस मशीन ऑपरेट्स. हे मशीन कसे चालते हे मला समजत नाही. ऑपरेशन. ऑपरेशन शस्त्रक्रिया. दे आर परफॉर्मिंग अन ऑपरेशन. ते ऑपरेशन करत आहेत. ऑपरेटर. ऑपरेटर मीन्स ऑपरेटर किंवा चालक, म्हणजे विशिष्ट यंत्र किंवा उपकरण चालविणारा माणूस मीन्स ऑपरेटर, चालक. शी इज अ टेलिफोन ऑपरेटर. शी इज अ टेलिफोन ऑपरेटर. ती टेलिफोन ऑपरेटर आहे. ओपिनियन. ओपिनियन किंवा ओपिनियन मीन्स मत. ओपिनियन मीन्स मत. शी एक्सप्रेस्ड हर ओपिनियन. शी एक्सप्रेस्ड हर ओपिनियन. तिने तिचे मत व्यक्त केले. अपोनंट. अपोनंट मीन्स प्रतिस्पर्धी किंवा विरोधक. शी डिफीटेड हर अपोनंट. शी डिफीटेड हर अपोनंट. तिने तिच्या प्रतिस्पर्ध्याला हरवले.